जय भीम मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक बातमी कळते की खेड्यागावातला मुलगा कलेक्टर झाला आहे म्हणून. तर बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांना तुरंत त्या मुलांच्या घरी पाठवतात आणि म्हणतात की जाऊन त्या मुलाला घेऊन या, मला त्या मुलाशी खूप काही बोलायचं आहे म्हणून. तर त्याचे बाबासाहेबाचे कार्यकर्ते त्या मुलाच्या घरी जातात आणि त्या मुलाला म्हणतात की तुला साहेबने बोलवलं आहे, लवकरात लवकर ये म्हणून. तर त्या मुलाच्या मनात वेगळंच काहीतरी शंका येतात. त्यांना वाटतं की मी एक कलेक्टर झालो आहे, त्यामुळे बाबासाहेब मला बोलवतात आणि माझ्याकडून त्यांनी काहीतरी पैसे मागतील असं म्हणून त्याच्या मनामध्ये विचार येतो. तो बाबासाहेबकडे जातो, पण बाबासाहेब त्याला म्हणतात की तू राहतोस कुठे? तो मुलगा म्हटला बंगल्यामध्ये. आता मी गावी राहत नाही, खेड्यागावात म्हणून. तर बाबासाहेब म्हणतात की तू ज्या गावात राहत होतास ना, त्या गावात तू रोज सकाळी तुझी लाल दिव्याची गाडी घेऊन जात जा. तो मुलगा बोलतो हो. मग बाबासाहेब परत पेपर वाचत बसलेले असतात आणि तो मुलगा बराच वेळ उभा राहतो. मग तेव्हा बाबासाहेबांचं लक्ष त्या मुलाकडे जातं आणि बाबासाहेब म्हणतात का रे, इथंच उभारलाच, अजून गेलं नाहीस का? तर तो मुलगा म्हणतो तुम्ही मला जा म्हटलंच नाही, मला वाटलं की तुम्ही माझ्याकडून पैसे मागचाल म्हणून. पण बाबासाहेब म्हणतात की अरे, मी तुला त्या गावी का रोज सकाळी जा म्हटलो की जेव्हा तू तुझी गाडी घेऊन जाशील लाल दिव्याची, त्यावेळेस तू प्रत्येक बाई तुझ्याकडे बघेल आणि म्हणेल की माझाही मुलगा कलेक्टर व्हायला पाहिजे.